राधिका, हं? ऐक ना, बांगड्या कुठे आहेत तुझ्या? ते गहाण टाकल्या के ज्वेलर्स मध्ये. अगं पण अगं हे बघ, त्यावेळेला मला जे सुचलं ना ते मी केलं. आता हे सोनं आपण कशासाठी विकत घेतो? आडीनडीला कामी पडावं म्हणूनच ना. ठेवते. नानाजींच्या जीवापेक्षा या बांगड्या काही महत्वाच्या नाही. खरंच ग्रेट आहेस राधिका. अगं हे त्यावेळी सुचणं खूप महत्वाचं असतं आणि सुचल्यानंतर ते करण्याचा मनाचा मोठेपणाही असावा लागतो. माझे वडील असते ना तरी पण मी हेच केलं असतं. बरं ऐक, नाना नानींना हे काही सांगू नको बरं का, म्हणजे आताच त्यांना उगाच दडपण यायचं. नाही सांगणार. राधिका, तू इतकी मदत करतेस ना सगळ्यांना. देव न करो पण पुढे मागे कधी गरज पडली ना तर हे सगळे उभे राहतील बघ तुझ्या पाठीशी. हॅलो. हॅलो, काय करून राहिले? पोहतोय. काय? ऑफिस मध्ये अजून काय करतात माणसं? काम करतोय, बोल ग पुढे. नाही नाही, म्हणजे तुम्ही चिडू नका. मी काय म्हणत होते, सगळेच इथे आले ना नानाजींना भेटायला, तुम्ही पण येऊन जाता का? म्हणजे सगळेच, आपले महादेव, वॉचमन भाऊ, बकुळा मावशी, अगदी सगळे. हो बरोबर आहे, वॉचमन आणि बकुळासारखंच काम आहे ना माझं. युजलेस. त्यांना नसतील कामं, मला आहे, कळलं? हो, पण तुम्ही इथे आले तर नानीजींना पण आधार वाटेल ना, म्हणून राहिली मी. अजून किती आधार पाहिजे त्यांना? तुम्ही सगळे आहातच ना तिथे. आणि मी तर म्हणतो तुम्ही थांबू नका तिथे. हॉस्पिटलमध्ये एवढी माणसं थांबणं बरोबर नाही. निघा. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही जरा येऊन गेलात थोड्या वेळासाठी तर. बघतो संध्याकाळी लवकर काम आटपलं, वेळ मिळाला तर येऊन जाईल. नाही, पंकज आणि समिता पण नाहीत ना इथे. तुम्ही आले तर बरं वाटेल नानीजींना. कळलं, चर्चा नको. हा, यांची मुलं तिकडे मजा मारणार आणि आपण हॉस्पिटलच्या खेपा मारायच्या. दुखणी नसती. येता ना मग? हो ग बाई, ठेव आता फोन. नानीजी, बसा बरं इथे. हं? बसा तुम्ही, शांत व्हा. कशी शांत हो सांग? 36 वर्षाचा संसार आहे आमचा. एक क्षणभर सुद्धा त्यांच्यापासून वेगळी राहिले नाहीये मी. लग्नात दिलेलं वचन पाळलं यांनी. तसुभरही प्रेम कमी होऊ दिलं नाही. भांडणं व्हायचीच ग, पण ती प्रेमाची असायची. खरंय ह्या म्हणतायत ते. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं आमच्या वेळचं प्रेम. भांडणात सुद्धा आपलेपणा असायचा. ती कधी रुसून बसली ना, मला अजून त्रास होतो. आणि मला जर कधी राग आला तर हिला खूप काळजी वाटते. राधिका, तुमच्या पिढीचं सगळंच बदलत चाललंय. नाही महाजनी काका, असं तुम्हाला वाटते. नवरा बायकोचं नातं कालही तसंच होतं आणि आजही तसंच आहे. विश्वासाचं, जो काकूंचा तुमच्यावरती आहे, नानींचा नानांवरती आहे, आणि माझा माझ्या नवऱ्यावरती आहे. हा विश्वासच संकटाच्या काळात आपल्याला शक्ती देतो, संकटांशी लढायची. आता पा, नानाजी एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर येऊन राहिले का? तर नानीजींचा विश्वास आहे म्हणून. खरं बोललीस पोरी. नानीजी, तुम्हाला एक सांगू का? आपले नानाजी नक्की बरे होते. अरे काय यार, सारखं सारखं त्याच रेस्टॉरंट मध्ये का आणतोस? तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना, प्रमोशन नंतर मला 5 स्टार मध्ये नेणार आहेस, युरोप टूरला नेणार आहेस. कधी करणार आहेस ते सगळं? हो अगं, नाही कुठे म्हणालोय, जाऊ की आपण, पण सध्या नको ना. का? आय टोल्ड यू ना, जरा प्रॉब्लेम आहे सध्या. सो ए काय, आता प्रमोशन झालं ना तुझं, आता कसला प्रॉब्लेम आहे यार? शी,
तू ना कधी कधी ना तुझ्या बायकोसारखाच वागतो माहितीये तुला, टिपिकल मिडल क्लास. गॅरी, इतक्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा 5 स्टारला जायला विचार करतोस तू? अगं जाऊया ना आपण, प्रॉमिस. हो, असंच म्हणतोस तू. खरंच. पण आता इथे थांबूया का? चालेल तुला प्लीज? या. थँक्यू. गरम आहे, तू खाऊ घाल. अगं आता इथे ऑब्विसली. कम ऑन यार, आय एम युअर बेबी ना. गरम आहे अजून. हॅलो. सेल्फी काढूया प्लीज प्लीज. हा. What is more sizzling? This sizzler or our chemistry? Yeah. Perfect ना? काय झालं डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? सगळं एकदम ओके. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. पेशंट इज ॲब्सोल्युटली ऑल राईट. महाराजांची कृपा. बघितलं ना नानाजी, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आपल्या नानाजींना काहीच होणार नाही म्हणून. डॉक्टर थँक्यू हा, तुमच्यामुळे आमच्या नानाजींचा जीव वाचला. अहो हे तर माझं कर्तव्यच होतं. सॉरी हा, मगाशी मी तुम्हाला पैशांबद्दल बोललो, पण काय करणार, आमचा पण नाईलाज आहे. हॉस्पिटलचे चार्जेस भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. नाही नाही, इट्स ओके. शेवटी प्रोटोकॉल्स फॉलो करायला लागतात. बाकीचे पैसे फायनल हिशोब डिस्चार्जच्या वेळेला होतो, तेव्हा पैसे भरलेत तरी चालतील. ओके. डॉक्टर, मी यांना एकदा बघू शकते? हो हो बघू शकता, पण सगळ्यांनी गर्दी करू नका. शक्यतो दोघा तिघांनीच जा. ओके. थँक्यू डॉक्टर. चला नानीजी. पाहिलंस आता कसे शांत झोपले. मगाशी त्यांची अवस्था बघितली तेव्हा वाटलं होतं की आता आता सगळं संपलंय म्हणून. नानीजी, अशी संपासंपीची भाषा काऊन करून राहिले? आता ठीक आहे ना सगळं? हं? चला आता नानाजींना आराम करू द्या. हं? चला बरं.